तर पिंपरी चिंचवडच्या मोशीमधल्या या इमारतीमध्ये महेश कुंभार सुद्धा अडकलेत. 32 वर्षांचे महेश कुंभार हे मूळचे संभाजीनगरमधले MBAचं शिक्षण घेतल्यानंतर इथल्या वेस्ट एनर्जी प्रकल्पामध्ये गेल्या वर्षभरापासून HR म्हणून ते कामाला आलेत. कालच्या दुर्घटनेमध्ये महेश इमारतीमध्ये अडकल्याचं त्यांच्या कुटुंबियांना मध्यरात्री 1:30 वाजता कंपनीकडून कळवण्यात आलं आणि तेव्हापासून महेशला संपर्क साधण्याचे सातत्यानं प्रयत्न होत होते, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर महेशचे भाऊ संतोष कुंभार तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. नाव काय, कुठून आलात आणि तुमचं कोण होतं? माझं नाव संतोष कुंभार, मी छत्रपती संभाजीनगरवरून आलो आहे आणि माझा भाऊ इथं अटकलेला आहे. जे 8 लोक अडकलेले सांगतात बिल्डिंगमध्ये, त्याच्यामध्ये माझा भाऊ आहे, महेश कुंभार नाव आहे त्याचं. तो इथं ॲज अ HR असिस्टंट म्हणून काम करतो आहे. लास्ट सव्वा एक वर्ष झालं आहे जवळपास. कुठल्या कंपनीत? अँटोनी लॉरामध्ये इथं असिस्टंट HR असिस्टंट. इकडे काय जेवायला गेले त्यावेळेस ही दुर्घटना घडली असेल? कॅन्टीनमध्ये जेवायला गेले होते त्यावेळेस ती दुर्घटना घडली त्यांच्यासोबत. तुमचा शेवटचा कॉल कधी झाला? शेवटचा कॉल माझ्या मिसेसचा झाला होता 2-3 दिवस आधी. 3 दिवस आधी जवळपास कॉल झाला होता त्यांचा. तुम्हाला ही दुर्घटना कधी कळली आणि आता काय प्रशासन काय सांगतं? काल रात्री 1 वाजता मला कॉल आला, म्हणजे माझ्या वडिलांना कॉल आला वडिलांच्या नंबरवर. त्यावेळेस आम्हाला ही दुर्घटना झालेली म्हणून कळाली. मी रात्री 2 वाजता निघलो संभाजीनगरवरून आणि तर सकाळी 9:30 वाजेपर्यंत आलो कंपनीमध्ये. प्रशासनाने कोणी काही सहकार्य केलं? नाही, प्रशासनाचा आमचा काही संपर्क झालेला नाही. कोणी काही सांगितलेलंच नाही. कोणाशीच बोलणं झालेलं नाही प्रशासनासोबत. रेस्क्यू टीम त्यांचं काम करून राहिले, आम्ही उभा राहून बघतो इथं फक्त बस. वाट बघतोय भाऊ आहे. वाट बघतोय भाऊ आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चंद्रकांत फुंदे, जी मीडिया पुणे.